Hello student, welcome to the another video lecture of emerging technology. In last lecture we discussed about various models of cloud computing. Before that we also discussed about the various types of cloud computing. So related to emerging technology, today we are going to discuss about new concept which is artificial intelligence. So, related to cloud computing, we discussed three models. In that, infrastructure as a service provider, platform as a service provider, and software as a service provider. All three models are discussed in models of cloud computing. So, related to emerging technology, today we are going to discuss about what is meant by artificial intelligence. So related to artificial intelligence, we are also going to discuss about various advantages of artificial intelligence and disadvantages of artificial intelligence. So let us start about the artificial intelligence. Artificial intelligence is an area of a computer science that emphasizes on creation of intelligent machines that work and react like a human. So basically artificial intelligence मध्ये आपण कम्प्युटर टेक्नॉलॉजीचा यूज करून एक इंटेलिजंट मशीन क्रिएट करतो की जी ॲज पर ह्युमन रिॲक्ट होते किंवा ह्युमन जे जे वर्क परफॉर्म करतो ते सगळे वर्क ती मशीन परफॉर्म करते ऑन बिहाफ ऑफ ह्युमन. आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज अ डिफरंट फ्रॉम रोबोटिक्स बट related to some extent in which machines sense their environment, perform calculations and do physical tasks either by themselves under the direction of people. So artificial intelligence हे रोबोटिक्सपेक्षा डिफरंट आहे बट त्याचे काही फीचर्स आहेत ते रोबोटिक्सला रिलेट करतात की ज्याच्यामध्ये तुमची मशीन सेन्स करू शकते एन्व्हायरमेंट रिलेटेड ज्या ॲक्टिव्हिटी असतील किंवा वेगळे कॅल्क्युलेशन्स परफॉर्म केले जातात थ्रू द आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि फिजिकल टास्क ॲटोमॅटिकली परफॉर्म करते. जर सपोज मशीनला अशी इन्स्ट्रक्शन्स आपण प्रोव्हाइड केली गिव मी 1 ग्लास ऑफ वॉटर तर ती ॲक्टिव्हिटी पण थ्रू द आर्टिफिशियल इंटेलिजन्स परफॉर्म केली जाते. रोबोटिक्सचे सगळेच फंक्शन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये यूज केले जात नाहीत बट त्याच्यामध्ये जे वेगळे कॅल्क्युलेशन्स यूज केले जातात किंवा एन्व्हायरमेंट रिलेटेड जो सेन्स असतो तो आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये ॲड केला जातो. ठीक आहे. सो बेसिकली आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये आपण कम्प्युटर टेक्नॉलॉजीचा किंवा कम्प्युटर सायन्सचा यूज करून अशी मशीन क्रिएट करतो की जी ह्युमनप्रमाणे वर्क किंवा रिॲक्ट करू शकते. हिअर दे गिव सम ॲडव्हान्टेजेस ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. त्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे रिडक्शन इन ह्युमन एरर, सेकंड वन आहे डिजिटल असिस्टन्स, थर्ड वन आहे फास्टर डिसिजन्स अँड फोर्थ वन आहे डेली ॲप्लिकेशन्स. ऑल दीज आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. मग हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जे वेगळे ॲडव्हान्टेजेस आहेत ते आपण वन बाय वन बघूयात. So first advantage of artificial intelligence is reduction in human error. Computers, if programmed properly with artificial intelligence, gives 100% accuracy as compared to tasks performed by human, as there is always a chances for a human mistakes. So basically आपण कम्प्युटरमध्ये पण बघतो जी गोष्ट कम्प्युटरमध्ये 100% ॲक्युरेट परफॉर्म केली जाते ती जर ह्युमन करायला लागले तर त्याच्यामध्ये मे बी चान्सेस असतात मिस्टेक्सचे किंवा एरर्सचे. बट जर तुमच्या कम्प्युटरमध्ये प्रॉपर प्रोग्रामिंग असेल आणि त्या प्रोग्रामिंग थ्रू जर तुम्ही कुठले फंक्शन परफॉर्म करत असाल कम्प्युटरवरती तर त्याच्या थ्रू आपल्याला जो पण डाटा आहे तो काय असतो 100% ॲक्युरेट मिळतो. सो with the help of artificial intelligence we can reduce the human error. मीन्स एनी काइंड ऑफ कम्प्युटर सिस्टीममध्ये जर तुम्ही यूज करत असाल म्हणजे कुठलीही ॲक्टिव्हिटी जर तुम्ही कम्प्युटरचा यूज करून करत असाल तर त्या सगळ्या ॲक्टिव्हिटी ह्या मोस्टली 100% ॲक्युरेट असतात.
So reduction in human error is first advantage of artificial intelligence. Then second one is digital assistance. Some of the highly advanced organizations use digital assistance to interact with users, which saves the need for a human resources. For example, chatbot. सो बेसिकली ज्या खूप जास्त हायली ॲडव्हान्स्ड ऑर्गनायझेशन्स आहेत, म्हणजे ज्या ऑर्गनायझेशनमध्ये खूप साऱ्या गोष्टी ॲटोमेटेड होतात, म्हणजे विदाऊट युझिंग ह्युमन सगळ्या गोष्टी जर मशीनने परफॉर्म होत असतील, तर अशा हायली ॲडव्हान्स्ड ऑर्गनायझेशनमध्ये जर तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा यूज केला, तर तिथं तुम्हाला मिनिमम ह्युमन रिसोर्समध्ये तुमच्या मॅक्झिमम वर्क डन परफॉर्म होऊ शकतं. सो बेसिकली जर एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये डेली एम्प्लॉई किती वाजता इन करतात, आउट करतात हे आयडेंटिफाय करण्यासाठी आपण सिक्युरिटी गार्ड अपॉइंट न करता एक रोबोट अपॉइंट केला, तर तो ॲज कम्पेअर टू ह्युमन मोर ॲक्युरेटली अँड मोर इफिशियंटली त्याचं काम परफॉर्म करू शकतो. आता त्याच्यानंतर एक्झाम्पल दिलेलं आहे चाटबोट. चाटबोट ॲप्लिकेशनच्या माध्यमातून खूप साऱ्या गोष्टी आपल्याला ॲटोमेटेड करता येतात, जसं की ॲटोमॅटिकली जर तुम्हाला कोणी मेसेज पाठवला तर त्या मेसेजला ॲटोमॅटिकली रिप्लाय शेअर केला जातो, किंवा एक कॉमन ह्युमन जसं थिंक करतो तशा पद्धतीने त्या पर्टिक्युलर मेसेजवरती थिंक करून रिलेटेड रिप्लायज शेअर केले जातात विथ द हेल्प ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. So digital assistance is one kind of advantage of artificial intelligence. Then third advantage of artificial intelligence is faster decisions. Using artificial intelligence alongside other technologies, we can make machines take decision faster than a human and carry out action quicker. सो बेसिकली डिसिजन मेकिंग आपण पाहिलं होतं फर्स्ट 11th स्टँडर्डमध्ये की दोन कन्सेप्ट असतात, एक असतो डेटा आणि दुसरं असतं इन्फॉर्मेशन. डेटावरती प्रोसेसिंग करून आपल्याला जी गोष्ट मिळते तिला आपण काय म्हणतो, इन्फॉर्मेशन म्हणतो, आणि तीच इन्फॉर्मेशन असते जी की आपल्याला डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्ये हेल्प करते. सो बेसिकली जर तुमच्या सिस्टीममध्ये खूप सारा ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा असेल आणि त्या डेटावरती जर आपण वेगळे कॅल्क्युलेशन्स परफॉर्म केले, तर त्या कॅल्क्युलेशनवरती बेस्ड आपण काय करू शकतो, फास्टर डिसिजन घेऊ शकतो. मग ॲज कम्पेअर टू ह्युमन आपण आपल्याला क्विक आणि 100% ॲक्युरेट डिसिजन्स जर बिल्ड करायचे असतील, तर आपण त्याच्याशी रिलेटेड आर्टिफिशियल इंटेलिजन्सची हेल्प घेऊ शकतो. कुठलाही डाटा जो तुम्ही कलेक्ट केलेला आहे त्या डाटावरती वेगळे ॲनालिसिस करायचे असतील आणि त्या ॲनालिसिसवरती बेस्ड जर डिसिजन घ्यायचे असतील, तर तो डाटा आपल्या मशीनमध्ये सेव्ह असायला हवा आहे, तरच त्या डाटावरती आपण वेगळे कॅल्क्युलेशन्स परफॉर्म करू शकतो. सो विथ द हेल्प ऑफ मशीन और विथ द हेल्प ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स we can make a decision faster as compared to human, and based on that decision or based on that information we can take a action very quickly. Then fourth advantage of artificial intelligence is daily applications. Daily applications such are frequently used in our daily routine, whether it is for searching a location, taking a selfie, making a phone call, replying to mail and many more. सो बेसिकली जे पण आपल्या डेली रुटीनच्या ॲक्टिव्हिटी असतात त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये पण आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स हेल्प करतो टू फाइंड अ पर्टिक्युलर लोकेशन. जर आपल्याला एक पर्टिक्युलर लोकेशन आयडेंटिफाय करायचं असेल, तर थ्रू द आर्टिफिशियल इंटेलिजन्स वी कॅन फाइंड दॅट पर्टिक्युलर लोकेशन. or at a meantime if you want to take a selfie, then also this activity is possible through the artificial intelligence. एका पर्टिक्युलर टाईमला तुम्हाला कोणाला तरी फोन कॉल करायचा असेल, त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला रिमाइंडर हवा असेल, तर ते थ्रू द आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण ॲक्सेस करू शकतो. किंवा ॲटोमॅटिकली तुम्हाला कोणाच्या तरी मेलला रिप्लाय करायचं आहे, ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी आपण
परफॉर्म करू शकतो. आणि ह्याच्याशी रिलेटेड अगेन खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी आहेत की ज्या आपण विथ द हेल्प ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स परफॉर्म करू शकतो. जसं की ॲटोमॅटिक एका पर्टिक्युलर टाईमनंतर तुमची सिस्टीम बंद झाली पाहिजे. ॲटोमॅटिकली तुम्हाला तुमच्या सॅलरीचे डिटेल्स ॲक्सेस करता आले पाहिजेत. ॲटोमॅटिकली तुम्ही एका पर्टिक्युलर डोअर समोर गेला तर ते डोअर ओपन झालं पाहिजे. ॲटोमॅटिकली ते डोअर क्लोज झालं पाहिजे. ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी आपण थ्रू द आर्टिफिशियल इंटेलिजन्स परफॉर्म करू शकतो. Here they give some applications which helps us for doing all these activity like Apple Siri, Windows Cortana and Google's OK Google. सो हे सगळे ॲप्लिकेशन्स आहेत. बघा मी जस्ट इथं आता गुगल्स ओके गुगल म्हटलं होतं तर माझ्याकडे तो इन्स्टन्स आहे किंवा माझ्या फोनमध्ये तशी सिस्टीम आहे की ज्याच्या थ्रू मला स्मार्ट इंटेलिजन्स प्रोव्हाइड मिळतं आणि मग त्याच्यामध्ये मी जे पण बोलेल ते सगळं ॲटोमॅटिकली रेकॉर्ड होतं आणि तशावरती तो फोन आपला वर्क करतो. सो असे वेगळे वेगळे डेली ॲप्लिकेशन्सचे फंक्शन्स असतात की जे आपल्याला प्रोव्हाइड केले जातात थ्रू द आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ओके, तुमच्या सगळ्यांच्या फोनमध्ये पण ही फॅसिलिटी असेल. जेव्हा आपण काहीतरी बोलायचं असेल, गुगलला आपल्याला सांगायचं असेल की हे पर्टिक्युलर वेब पेज ओपन कर, तर आपण असं म्हणू शकतो गुगल ओपन धिस वेब पेज. सो तो ॲटोमॅटिकली आपल्यासाठी गुगल वेब पेज ओपन करून देतो थ्रू द गुगल असिस्टन्स. ठीक आहे. सो हे सगळे ॲडव्हान्टेजेस आहेत रिलेटेड टू आर्टिफिशियल इंटेलिजन्स. देन हिअर दे गिव सम डिसॲडव्हान्टेजेस ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. कुठलीही टेक्निक असेल तर तिला काही ॲडव्हान्टेजेस असतात, डिसॲडव्हान्टेजेस असतात. फर्स्ट ॲडव्हान्टेज आहे हाय कॉस्ट ऑफ क्रिएशन. As the machine used in artificial intelligence or AI based environment are very complex and high in price, it increases the cost for overall setup. कुठलीही सिस्टीम असेल तर त्या सिस्टीमला सुरुवातीला आपल्याला डेव्हलप करावं लागतं, त्याच्याशी रिलेटेड एन्व्हायरमेंट क्रिएट करावं लागतं, त्याच्याशी रिलेटेड सॉफ्टवेअर इन्स्टॉल करावे लागतात, हार्डवेअर इक्विपमेंट परचेस करावे लागतात. मग ह्या सगळ्याची जी कॉस्ट आहे ती ओव्हरऑल कॉस्ट ऑफ डिझायनिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स एन्व्हायरमेंट इज हाय. ओके, then second one is unemployment. So as artificial intelligence is replacing the majority of the repetitive tasks and other works with robots, this will reduce human interference but causes a major problems in the employment standards. So basically आर्टिफिशियल इंटेलिजन्स थ्रू खूप सारं जे रिपिटेटिव्ह वर्क आहे ते आपण कशामध्ये कन्व्हर्ट करतो, विदिन मशीन ऑर विदिन रोबोट्स. मग ह्या गोष्टीचा एक जो बेनिफिट आहे तो काय आहे, ह्युमनचं जे वर्क आहे ते रिड्यूस झालेलं आहे किंवा ज्या एरर्स असतात त्या कमी झालेल्या आहेत. बट त्याच्यामध्ये एक मेजर प्रॉब्लेम आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे तुमच्या एम्प्लॉयमेंट स्टँडर्डमध्ये चेंजेस होतात की ज्याच्या थ्रू तुमचं एम्प्लॉयमेंट स्टँडर्ड कमी होतं किंवा अनएम्प्लॉयमेंटचे चान्सेस खूप जास्त असतात. एकदा क्रिएट केलेली मशीन किंवा एकदा क्रिएट केलेली टेक्नॉलॉजी ही वर्षानुवर्ष चालते. मग त्याच्यामुळे तुमचं जे ह्युमन इन्व्हॉल्वमेंट असतं ते कमी होतं आणि त्याच्यामुळे तुमच्याकडे अनएम्प्लॉयमेंटचे चान्सेस इन्क्रीज होतात. सो दोन डिसॲडव्हान्टेजेस आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे, हाय सेटअप कॉस्ट अँड सेकंड वन इज अनएम्प्लॉयमेंट. So today we discuss about the what is meant by artificial intelligence, various advantages of artificial intelligence and disadvantages of artificial intelligence. ह्याच्याशी रिलेटेड ज्या पण नोट्स आहेत त्या लिहून काढा. अगेन कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही ग्रुपवरती क्वेश्चन विचारू शकता. थांबूयात. थँक्यू.